वर्णमाला ज्या बीज मंत्राने सुरू होते हम्म. त्याचे स्पेसिफिक उच्चार खूप आवश्यक आहेत. त्या किती बरं. फ्रिक्वेन्सीवरती झाले पाहिजेत, त्या प्राणाशी कसे कनेक्ट करतात महत्त्वाचं म्हणजे. कारण की स्ट्रेस कशामुळे येतो, लॅक ऑफ ऑक्सिजन. आपण तो श्वास जो घेतोय त्याच्यामध्ये आपण प्रॉपरली घेऊ शकत नाही. तो रिदमॅटिक जो पॅटर्न आहे तो झिगझॅग झालेला आहे आता आजकाल, राईट. ओके पण तो जो पॅटर्न आहे तो प्रॉपरली जर येणं असेल तर तो श्वास आपल्याला समजला पाहिजे, ओके त्या नाड्या आपल्याला कळल्या पाहिजे आतमधल्या. आणि तो श्वास शुद्ध जेव्हा आपल्याला मिळतो ना प्रॉपरली, तेव्हा हा जो स्ट्रेस हा जो विषय तुम्ही सांगतात तो येतच नाही अचानकपणे. कारण की मी ज्या स्ट्रेसफुल कंडिशनमध्ये राहिलेलो आहे त्याच्यातनं तो दत्त मला मंत्रच होता ज्याने माझं ते सगळं क्लिनिंग करणं सुरू केलं, टॉक्सिसिटी. म्हणून पहिला एजेंडा जो आहे तो टॉक्सिसिटी रिमूव्ह करणं आहे. पण टॉक्सिसिटी कुठली, तर शरीरातली जी टॉक्सिसिटी आहे ती आपल्याला ठीक आहे. क्लीनअप करावं लागेल आहे. ती मंत्राने 100% 100% होऊ शकतं. मग तुमचं प्राणायाम असेल, तुमचं ध्यानसाधना असतील व काय असतील. पण जी मला महाराजांनी प्रॅक्टिस करून घेतलेली आहे ती ॲटलिस्ट 11 डेज मला डिसिप्लिन राहायला सांगितलं Okay. पहिल्यांदा इनिशियली. त्या 11 डेजमध्ये तुम्हाला कसं राहायचं आहे दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. बरं 11 दिवसानंतर मग 21 डेजचा फेज येतो. 21 डेजमध्ये तो पहिले 11 दिवस आम्ही छोटे छोटे ऑब्जेक्टिव्ह देतो काही साधक लोकांना. ते जर त्यांनी प्रॉपरली जर केलेत तर मग तुम्ही 21 डेजकडे परत जाऊ शकता. कारण की तुम्हाला तशी एनर्जी ऑलरेडी त्या गोष्टींनी मिळते. आणि दत्तगुरूंची एनर्जी जेव्हा तुम्हाला प्रॉपरली आपल्या आजूबाजूला सराउंडिंगला ते क्रिएट होतं ना सौम्य, त्यावेळेला व्यक्ती अक्षरशः समर्पित होऊन जातो. वा पण तो असा नाही की आपले कामधंदे तो सोडेल आणि तो बसूनच राहील, असं नाही. ॲटलिस्ट 24 मिनिट्स किंवा 30 मिनिट्स जरी ते बसू शकलेत प्रॉपरली तरी ह्या साधना पूर्णपणे होतात, व्यवस्थित होतात. आतापर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तर खाली सबस्क्राईबचं बटन दिसत असेल तर सबस्क्राईब करा. जर तुम्ही इंस्टाग्रामवर बघता तर फॉलो करा. आणि पूर्ण पॉडकास्ट बघायचा असेल तर आमचा कॉस्मोस्टार मीडिया यूट्यूब चॅनलवर नक्की बघा.